शिस्तप्रिय कामगिरी आणि नियमांवर बोट ठेवून निर्भीडपणे काम करणारे अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे फक्त सत्ताधाऱ्यांच्याच नाही तर विरोधकांच्या देखील डोळ्यात तुकाराम मुंढे खुपतात. मात्र यामागचं नेमकं कारण काय? तर नियमांत राहून भल्या भल्यांचा बाजार त्यांनी उठवलाय. मात्र अशा या धडाकेबाज IAS ऑफिसरच्या निलंबनाची मागणी भाजपचे आमदार आज हिवाळी अधिवेशनात करणार आहेत. ज्यांच्या बदलीची चर्चा सतत असते किंवा ज्यांच्या बदलीची आता आपल्याला सवय झालीये, त्यांच्या निलंबनाच्या मागणीमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यामागे नेमकं कारण काय हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. या अधिवेशनामध्ये अनेक मागण्या करण्यात येणार आहेत. मात्र यातली सगळ्यात चर्चेची मागणी भाजप आमदार करणार असल्याची माहिती समोर येतेय. भाजप आमदार कृष्णा खोपडे हे तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक नसताना देखील जास्तीचा कारभार त्यांनी स्वतःकडे खेचून घेतला आणि आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यावधींचं नियमबाह्य पेमेंट केलं असा आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर केला गेलाय. त्याचबरोबर नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त असताना एका महिलेच्या तक्रारीची दखल न घेता तिला शिवीगाळ करत गैरवर्तन केलं असल्याचा आरोप देखील तुकाराम मुंढे यांच्यावरती करण्यात आलाय आणि याच कारणांमुळे त्यांच्या निलंबनाची मागणी आज भाजप आमदार करणार आहेत. मंडळी, तुकाराम मुंढे कठोर निर्णयांमुळे नेहमीच चर्चित असतात. फक्त सत्ताधाऱ्यांच्याच नाही तर विरोधकांच्या देखील नजरेत ते टोचतात. यामागे अनेक कारणं आहेत. तुकाराम मुंढे यांचं परखड बोलणं, सत्ताधाऱ्यांच्या दबावाला न जुमानता बेधडकपणे कायदेशीर कारवाई करणं, स्वतःच्या तत्वांवर ठाम राहून चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणं, त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांचे अनेकांशी खटके उडतात. त्यांच्या या धडाडीच्या कामाची अनेक उदाहरणं आहेत. नागपूरला जिल्हा परिषद CO पदी काम करत असताना नेमणुकीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी एका शाळेतल्या अनुपस्थित शिक्षकांना सस्पेंड केलं होतं. किस्सा आहे 2008 मधला. त्याचं झालं असं होतं की 2 जानेवारी 2008 या दिवशी एका शाळेतले सगळे शिक्षक गैरहजर होते आणि याबाबत एका मीटिंगमध्ये तुकाराम मुंढे यांना समजलं. त्यांनी ताबडतोब या प्रकरणाची चौकशी करायला सांगितली. कोणत्याही प्रकारची शासकीय सुट्टी नसताना ही शाळा बंद का ठेवण्यात आली आहे याचा अहवाल आणि याबाबतची माहिती मला ताबडतोब हवी असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी शिक्षकांचे एक आंदोलन किंवा एक सभा होती, त्यामुळे सगळे शिक्षक त्या सभेला गेलेत आणि मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवायला सांगितली असं त्यांना समजलं. यावेळी त्यांनी कठोर कारवाई करत हे नियमबाह्य असल्याचं म्हणत गैरहजर असणाऱ्या सर्व शिक्षकांना सस्पेंड केलं. तुकाराम मुंढे यांची बदली ज्या जिल्ह्यात होते तिथे एक वेगळंच वादळ घुंगावतं. कायद्यावर बोट ठेवत राज्यकर्त्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सळो की पळो करून सोडतात आणि जनतेचं मन देखील ते जिंकतात. ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांचे विरोधक देखील तितक्याच प्रमाणावर तयार होतात. आता हाच किस्सा घ्या ना. 2014 मध्ये त्यांची बदली सोलापूर जिल्ह्यात झाली. सगळ्यात पहिला त्यांचा खटका उडला तो म्हणजे मोहोळे विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्याशी. पंढरपूर तालुक्यातल्या भीमा नदी पात्रातील वाळू उपसा होत असताना रमेश कदम तिथे आले आणि त्यांनी हे काम बंद केलं. सोबतच तलाठ्याला मारहाण देखील केली. तुकाराम मुंढे यांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांनी कदमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वाळू उपसामुळे मतदारसंघातले रस्ते खराब होत आहेत असं रमेश कदम यांचं म्हणणं होतं. मात्र गावातले रस्ते खराब होत असतील तर सरकार दरबारी जाऊन धोरण आणावं आणि आम्ही त्याची अंमलबजावणी करू असं तुकाराम मुंढे यांनी ठासून सांगितलं. त्यानंतर रमेश कदम यांच्याबरोबर त्यांचे खटके उडतच राहिले. त्यानंतर त्यांच्या रडारवर आले सोलापूरमधले अभिजित पाटील. वाळू माफियांवर कारवाई करताना त्यांनी अभिजित पाटील यांना देखील चांगलाच धडा शिकवला. यावेळी अभिजित पाटील 3 महिने तुरुंगात देखील होते. एकेकाळी नागपूर महानगरपालिकेत अर्थसंकल्प सादर न केल्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपचे नगरसेवकांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. मात्र हा फक्त कळीचा मुद्दा होता. खरं कारण होतं तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेत लावलेली आर्थिक शिस्त. तसंच मंडळी, आपण अनेकदा तुकाराम मुंढे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी, त्यांच्या बदलीची मागणी, त्यांच्या निलंबनाची मागणी अशा अनेक हेडलाईन्स, अशा अनेक बातम्या आपण बघतो. मात्र या किस्स्यांमधून तुम्हाला समजलं असेल की त्यांनी केलेल्या कारवाईच्या मागे पार्श्वभूमी नेमकी काय असते आणि यातूनच समजतं की सत्ता असणाऱ्या किंवा एका विशिष्ट पद असणाऱ्या लोकांना तुकाराम मुंढे का पचत नाहीत. विजय वडेट्टीवार यांनी तर एकदा तुकाराम मुंढे यांची बदली अमेरिका किंवा चीनमध्ये करा अशी मागणी केली होती. आता मंडळी, सत्ताधाऱ्यांना ते आपल्या तालुक्यात काय, जिल्ह्यात काय किंवा राज्यातच काय तर देशातही का नकोसे वाटतायत याचं उत्तर मला वाटतं तुम्हाला आतापर्यंत मिळालं असेल. त्यांच्या या धडाकेबाज कामाची दखल घेताना सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्याचा पुरस्कार देखील मिळालाय. मात्र 20 वर्षात जवळपास 24 वेळा बदली होणं यातूनच समजतं की त्यांना पचवणं सत्ताधाऱ्यांना किती अवघड जाते. आता
हे झालं त्यांच्या प्रशासकीय कारवाईबद्दल किंवा ज्या पद्धतीने ते सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना किंवा चुकीचं काम करणाऱ्या लोकांना नडतात त्याबद्दल. मात्र वैयक्तिक आयुष्यात देखील तुकाराम मुंडे तितकेच शिस्तप्रिय आणि आपल्या तत्वांवर ठाम राहणारे आहेत. आपल्या ओळखीचा वापर करून किंवा पदाचा वापर करून मला कधी कोणी कुठे वशिला लावायचं काम करायला सांगायला नको. मला कुणाच्या खाल्लेल्या मिठाला जागायला लागायला नको म्हणून मी कुणाच्या घरी जेवायला जात नाही आणि मी बाहेरची आमंत्रणं आणि भेटवस्तू देखील स्वीकारत नाही असं ते स्वतः सांगतात. कुणालाच न घाबरणारे तुकाराम मुंढे मात्र एका माणसाला चांगलंच घाबरतात आणि हे त्यांनी स्वतः सांगितलंय. ते म्हणतात, माझे मोठे भाऊ अशोक मुंढे यांच्याबद्दल मला एक आदरयुक्त भीती आहे. मंडळी, वैयक्तिक आयुष्यापासून ते प्रशासकीय सेवेत असताना देखील नियमांवर बोट ठेवत कायदेशीर पद्धतीने कारवाई करणारे या अधिकाऱ्याला सत्ताधारी पचवू शकत नसल्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी आता ते करतायत. या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या आजचा आवाज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.